श्री स्वामी समर्थ। सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळीच्या दिवसांमधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। धन समृद्धी आणि मंगल प्राप्तीसाठी प्रत्येक जण या दिवशी देवी लक्ष्मीची आराधना करतो। महालक्ष्मी मातेला बलिराजाने कैद करून ठेवली होती। आजच्या दिवशी महालक्ष्मी मातेची बलीच्या कैदेतून सुटका झाली आणि 14 रत्नांपैकी एक असलेली महालक्ष्मी माता समुद्र मंथनातून आजच्या दिवशी प्रकट झाली। त्यासाठी आज महालक्ष्मी पूजन केले जाते। सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी, सर्वत्र घरभर गोमूत्र शिंपडावे, लक्ष्मीच्या स्वागतासाठी पाना फुलांचे तोरण बांधावे, तुळशीजवळ अंगणात तसेच प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढावी। ही यंत्र आपल्याला कुंकवाने प्रवेशद्वारावरती काढायचे आहे। तुळशी वृंदावनापासून आपल्याला पूजेच्या मांडणीपर्यंत लक्ष्मीची आणि गायीची पावले काढायची आहेत। त्यानंतर तुळशी मातेची आणि नवीन आणलेल्या झाडूरूपी लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे। धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे। पूजा झाल्यानंतर झाडू घरी आणायचा आहे। पूजेला सुरुवात करण्या अगोदर तुपाचा दिवा आणि धूप आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आपल्याला लक्ष्मी पूजनाचा संकल्प करायचा आहे। त्यामध्ये पाणी, अक्षता, फूल घेऊन संकल्प करून आपल्याला पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडायचे आहे। त्यानंतर एका बाजूला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे। समोरच तांदळाचे स्वस्तिक काढावे। स्वामींच्या बाजूला तांदळाचे अष्टदल काढून त्यावरती आपल्याला कुलदेवीचा टाक किंवा फोटो ठेवायचा आहे। कुलदेवीच्या बाजूला तांदळाचे अष्टक करून महालक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा आहे। महालक्ष्मी मातेच्या फोटो नंतर आपल्याला लक्ष्मी नारायणाचा फोटो ठेवायचा आहे। धनरूपी लक्ष्मी म्हणजे सोने चांदी पैसे आपल्याला महालक्ष्मी समोर ठेवायचे आहेत। त्यानंतर घंटी आणि शंखाची स्थापना करायची आहे। मध्ये घड्याळच्या 2 जोड पानांवरती आपल्याला अक्षता ठेवून त्यावरती गणपतीची स्थापना करायची आहे। त्यानंतर लक्ष्मी नारायणासमोर 2 विडे मांडून त्यावरती तांदूळ ठेवून आपल्या उजव्या हाताला श्री यंत्र आणि डाव्या हाताला कुबेर यंत्र किंवा सुपारी ठेवायची आहे। बाहेरून पूजा करून आणलेली झाडूरूपी गृहलक्ष्मी आपल्याला महाराजांच्या समोर स्वास्तिकावर ठेवायची आहे। लक्ष्मी नारायणाच्या बाजूला एक मंगल कलशी स्थापन करावा। कुबेराच्या सुपारी समोर आपल्याला खोबऱ्याच्या वाटीमध्ये बतासे आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि दुसऱ्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला लाह्या ठेवायच्या आहेत। 5 प्रकारचे धान्य ही आपल्याला या लक्ष्मी पूजेमध्ये ठेवायचे आहेत। विष्णू लक्ष्मी रूपी गोमती चक्र आणि कवडेही तुम्ही पूजू शकता। अशी पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम स्वामी समर्थ महाराजांची पंचोपचार पूजा करायची आहे। स्वामी स्तवन आणि 1 माळ स्वामी समर्थ जप करून झाल्यावर आपल्याला घंटी आणि शंखाची पूजा करायची आहे। त्यानंतर गणपतीला अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करून अभिषेक झाल्यावरती त्याची पंचोपचार पूजा करायची आहे। तर कुलस्वामिनीला श्री सुक्ताचा अभिषेक करून अभिषेक झाल्यानंतर तिची पंचोपचार पूजा करावी। फोटो असेल तर हातात पाणी आणि फूल घेऊन श्री सुक्त म्हणावे। त्यानंतर ते प्रतिमेवरती शिंपडावे। नंतर आपल्याला महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पंचोपचार पूजन करायचे आहे। तसेच ताम्हणातील द्रव्यरूपी धनलक्ष्मीचे तसेच झाडूरूपी गृहलक्ष्मीची ही पंचोपचार पूजा करायची आहे। त्यानंतर लक्ष्मी नारायणाच्या प्रतिमेचे पंचोपचार पूजन करायचे आहे। तर कुबेर यंत्र किंवा सुपारीवरती आपल्याला पुरुष सुक्ताचा अभिषेक करून पूजा करायची आहे। त्यानंतर श्री यंत्रावर श्री सुक्ताचा अभिषेक करून अभिषेक झाल्यावरती पंचोपचार पूजन करायचे आहे। महालक्ष्मी मातेची खण नारळ तसेच सौभाग्य अलंकार ठेवून ओटी भरायची आहे। त्यानंतर सर्व प्रकारची फळे तसेच पूर्णाच्या नैवेद्याचे सर्व ताट, केलेला सर्व फराळ, मिठाई, धने, गूळ, लाह्या, बत्तासे, पंचामृताचा नैवेद्य ठेवावा। धूप दीप ओवाळून झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा व महालक्ष्मी मातेची आरती करावी। लक्ष्मी मातेला शांतता खूप प्रिय आहे, म्हणून शांततेत आणि प्रसन्न मनाने मातेचे पूजन करायचे आहे। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शक्यतो घरातील वाद कटकटी टाळाव्यात। वाईट तसेच अपशब्द बोलू नये। पूजनाच्या वेळी कर्कश वाद्य आणि मोठ्याने टीव्ही स्पीकर लावू नये।
रात्री 12 पर्यंत आपल्याला जागरण करायचे आहे. दारं खिडक्या उघड्याच ठेवायच्या आहेत. सर्व कुटुंबियांनी मिळून स्क्रीनवर दिलेली लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे. जमा झालेली अभिषेकाचे सर्व तीर्थ घरातल्या सर्वांनी ग्रहण करून पत्र घरामध्ये शिंपडायचे आहे. उरलेले तुळशीत टाकून द्यावे.